Hello, this is the My Artifact episode number 831. आजची तारीख आहे 15 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे आणि आय जस्ट फील रिअली टायर्ड, कारण आजचा दिवस इतका 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 लाऊड गेला ना. इट्स कम्प्लिटली लाऊड. आणि आय डोंट नो, मी याच्याकडे कधी विचार नाही केला, बट इट जस्ट हॅपन. म्हणजे हे सर असं झालं की ॲक्च्युअली मला माहीत होतं आज ॲक्च्युली का झालं हे आम्ही पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो. आज ॲक्च्युली होता वन मॅनचा वाढदिवस. आणि कसं वन मॅनचा वाढदिवस म्हटलं तर कसं एकदम भयानकच असते राव. प्रत्येक वर्षी वन मॅन कसं त्याच्या वाढदिवसाला नेहमी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या वाढदिवसाच्या वेळेस बहुत मजा येते राव. कुठेही असो तो पार्टी देतेच या. आणि वॉट एव्हर इट हॅपन्स, पण त्याच्या वाढदिवसामध्ये बहुत मजा येते. येते इतक्यात पिंटीचा वाढदिवस तो सेलिब्रेट नाही करत, कारण आता पिंटी थोडंसं हे आहे ना, त्याला कळते की भाऊ आता आपण जॉबवर नाही आहे, काही नाही आहे ना. आपण समजा जर अशा प्रकारचे धंदे वगैरे करू तर आईवडील काय म्हणन वगैरे वगैरे स्टफ लाईक. सो तो सगळ्यांचा विचार करून हे करते. बट वन मॅन कसं वन मॅन आहे एक प्रकारे. वन मॅन टीम सारखा वन मॅन. पहिले आपलं पाहिन दॅन मग भाऊ पुढे. सो ते आहे. हां, तर म्हणायचं का होतं की आपलं हे झालं वन मॅनचा वाढदिवस. फाईल शिवत्या पण. ओके. हां, तर मी काय म्हणून होतो की बंद कर यार. हां, आणि बंद कर. हां, तर मी काय म्हणून राहिलो होतो की आपल्याला या साऱ्या म्हणजे वनमॅनचा वाढदिवस, आणि वनमॅनचा वाढदिवसाला नेहमी बहुत भयानक होते, बहुतच भयानक. सो आम्ही काल विचार केला की आपल्याला टूर काढायचा आहे. तर जस्ट असं प्रकारे झालं का आपण टूरला जाऊ बा. बट कुठं जाऊ, का जाऊ वगैरे इतकं काही जास्त मॅटर नव्हतं. बट नंतर वगैरे कळलं की कसं विकी भाऊ आता चालले हैदराबादला. आणि हैदराबादला चालले तर म्हणजे त्यांचं ॲडमिशन झाली याच्यासाठी, BA साठी, बॅचलर ऑफ आर्ट्ससाठी हैदराबादला. सो ते आता उद्यापासून चालले आहे. सो कसं आहे की आता विकी भाऊ आहे आणि आता त्यांच्यासोबत हा बहुतेक शेवटला दिवस आहे. तर काही ना काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न करू. सो आम्ही तसंच केलं, विकी भाऊला सोबत म्हणजे ठरवलं की आम्ही एखाद्या टूरवर जाऊ. तर सिंबोरा डॅम, ठीक आहे, सिंबोरा डॅमवर जायचं. आता सिंबोरा डॅमवर जायचं तर कसं मग म्हणजे सिंबोरा डॅमवर जायचं तर कोण कोण रेडी आहे, कोण कोण नाही रेडी आहे, कशाप्रमाणे जायचं वगैरे वगैरे खूप डिसिजन झालं. आणि बिलकुल 15 तारखेला वनमॅनच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सिंबोरा डॅमला जायचं. तर तो आजचा दिवस 15. सो आज काय झालं की आज टूरवर गेलो. आज सकाळी उठलो, आज क्लासेसला गेलोच नाही. सरळ मी 9 वाजता तयारी वगैरे करून वडिलांना सांगितलं का नागपूरला चाललो, आणि मी गेलो इकडे पिंटीकडे. 9 वाजेपासून मग जे सगळ्यांना गॅदर करण्यामध्ये 11:15 वाजले. 11:30 वाजता वगैरे निघालो आणि करीब 12-12:30 वाजता वगैरे आम्ही सगळेजणं गॅदर होऊन 12-12:30 वाजता निघालो. आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बहुत वेळ लागला हो ना, करीब दीड वाजला. तिथे पोहोचलो, बहुत जास्त गरम वाटत होतं, कारण बहुत
गरमी होती, बहुत ऊन होती राव. आय डोंट नो साला असं फर्स्ट टाइम गेल्यावर असं वाटून राहिलं होतं की सिम्बोरामध्ये साला आपण बहुत गलत टाईमवर आलो. कारण सिम्बोरा कसं पावसाळ्यातच बहुत चांगलं वाटते, उन्हाळ्यात कसं बहुत बहुत साला गरम करून टाकून चिडचिड होईन वगैरे वगैरे. साला खूप असं वाटलं का असं काही होईन. स्टार्टिंगला तर आम्हाला तर असं वाटलं. बट आफ्टर दॅट काही वेळानंतर मग कसं जेवण केल्यानंतर मग असं हे झालं ना, म्हणजे आभाळ वगैरे आले आणि बम पाऊस सुरू झाला आणि बम पावसात वगैरे आम्ही वनमॅनचा वाढदिवस सेलिब्रेट केला. भर पावसामध्ये एकदम तुफान पाऊस होता आणि एकदम व्ह्यू तर इतका माहोल का वन ऑफ द ग्रेट. हा, सो इट्स वन ऑफ द ग्रेट. तो मग काय झालं की त्या तेवढ्या पावसामध्ये वनमॅननी केक काढला आणि सगळ्यांना चालला. म्हणजे कसं वनमॅनचा हा वाढदिवस नाही का इतका लक्षात राहील ना, म्हणजे करीब 20-25 वर्ष तर कुठं गेलेच नाही बघ. आणि हे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होत आहे, सो इट इज फॉर एव्हर. बट वॉट एव्हर वी हॅव टू डू टुडे, आज जे काय झालं इट्स अमेझिंग अँड बहुत मेमोरेबल, बहुतच जास्त. आणि असा वाढदिवसाला कधीही नाही केला. बरं वाढदिवस झाला तर झाला, पावसात गेलो, पाऊस वगैरे केलं, एन्जॉय केला, केक कापला, केक चारला, रिव्ह्यू वगैरे नाही घेतले कारण त्यावेळेस नाही का असा मोमेंटच नाही बनला राव. कारण लवकर जेवण करून निघायचं होतं, कारण पाऊस असा वाढला होता. आम्हाला भीती होती का समज जर पाऊस कंटिन्यू राहिला तर साला पण घरी जाऊ शकत नव्हतो आणि ऑलरेडी 4 वाजले होते. सो मग घरी जायचं. तर मग निघालो बा हळूहळू तर कुठं तिथे म्हणजे कसं 4 वाजता निघालो, बट आमचं 4 वाजता निघणंच नाही झालं ॲक्च्युली. पहिले इथून गेलो तिथे फोटो काढायसाठी बस स्टॉपवर. मग बस स्टॉपवरून फ्रेम बनवून गेल्यावर नंतर आम्ही इकडे आलो आणि इकडे एवढा माहोल निसर्ग होता, तिथे पुन्हा थांबलो, तिथे पुन्हा फोटो काढायला लागलो, तिथं पुन्हा अर्धा पाऊण तास. आणि मग त्याच्यानंतर मग निघालो आम्ही करीब 5:30 वाजता. तर 5:30 वाजता निघालो, एनर्जी होती बम, गाणे म्हणत चाललो, पूर्ण घशाची पूर्ण बहीण एक केली आणि पूर्ण गाणे म्हणत चाललो पूर्ण रस्त्यावर. मी एवढे गाणे म्हणले, वनमॅनने एवढे गाणे म्हणले भाऊ. मी आता एवढा हळू बोलत आहे आणि कारण तेव्हा साला इतकं लाऊड आणि काही सूर नाही, ताल नाही, बस पगले जैसे गाणे बोलो और बस. तर बस तेच केलं, बाकी काही नाही. गाणे म्हणत मग कसं वनमॅनला ड्युटीवर जायचं होतं 9:30 वाजता. सो फर्स्टले आलो एकदम, मग फटसे आलो 8:30 वाजता वर्धेला आलो. एकदम काही इच्छाच नव्हती झाली कारण असं गांड अशी दुखून राहिली ड्रायव्हिंग करू का बहुत जास्त. बट त्याच्यानंतर काय मग घरी आलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि बस फोटोज वगैरे कम्प्युटरमध्ये काढून घेतले आणि इथे थोडंसं आरामात बसलो. आणि आता इथे इंटरनेट सुरू आहे आणि आता थोडंसं अपडेटिंग सुरू आहे, क्विक हिल अँटीव्हायरस. बाकी काही नाही, आज दिवसभर चला हेच झालं. बट आता उद्या आपल्याला जावं लागेल नागपूर. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 831. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.